स्वागत करतो आपल्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती विथ निर्जर. सो फायनली दी डे आला आज आणि आज चाललो आहे आपण ॲब्रॉडला. सो सगळं आताच रिव्हील केलं कारण की असं काही आधी मी टाकलंच नव्हतं की कुठे चाललो आहे काय नाही काय, सगळ्या गोष्टी मी आजच सांगतो आहे. सो आपली फ्लाईट आहे आज दुपारी 4 वाजताची आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून टर्मिनल 2 वरूनच. सो आता आपण निघूया इथून आणि फायनली आपण घर सोडून चाललो. जी काही स्वप्न बघितलेली ती आज सत्यामध्ये उतरत आहेत. म्हणजे पूर्ण वर्षभर आता त्याच्यासाठी मेहनत केलेली आणि ती मेहनत आता फळायला येते आपली. आणि थोडा हॅपी पण आहे, थोडा सॅड पण आहे. म्हणजे हॅपी असं वाटतं आहे की भेटलेली अपॉर्च्युनिटी आपण घेतली आहे आणि सॅड असं वाटतं आहे की एवढ्या वर्ष सगळ्यांसोबत राहून आता आपण निघतो आहे. सो दोन्ही फिलिंग्स मी सध्या एकत्र एन्जॉय करतो आहे. आणि चला आता काही अजून काही सांगत नाही, आता बघू. शेवटी फायनली आपलं घर, आपला मेन म्हणजे आपला बेड आणि सगळ्याच गोष्टींना खूप एन्जॉय करेल. जो आपला काय सेटअप होता जिथून आपण सगळे व्हिडिओ बनवायचो, हा आपला पर्सनल बेडरूम जिथून मी एडिटिंग आणि सगळं करायचो, शांत जागा आपली. सो सगळं मिस करणार आहे. आता नवीन लाईफ, पूर्ण सगळ्याच गोष्टी नवीन चालू होणार आहेत. सो लेट्स बिगिन फॉर अ न्यू जर्नी. सो कुठे? हा तुला काय आणू तिकडून येताना? अजून त्याला तिकडली पोरगी घेऊन लग्न करून टाकूया बाबू. लग्न करूया तुझं तिकडली पोरगी घेऊन सुपर हिरोचे कपडे आणू. तुला आम्ही दिवाळीला देऊन टाकणार आहे एक्सचेंज ऑफर मध्ये. पुराणा 2000 चालेल. आता आपण आलो एअरपोर्टवरती. तर मागे बघू शकता तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि आपले सगळे मित्र आपल्याला सोडायला आले. सो आता आपण जाऊया आतमध्ये आणि फुल आपली आता इंटरनॅशनल राईड एन्जॉय करूया. फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट आहे, जसं खूप एक्सायटेड आहे आता. आणि नवीन जर्नी इथून आपली स्टार्ट होते, जो इम्बार्क न्यू जर्नी. सो लेट एक्सायटेड अँड लेट्स गो. आता समोर बघतात ते चेक इन काउंटर. तिथून आता आपल्याला जायचं चेक, सगळं आपलं पासपोर्ट आणि तिकीट चेक होईल, व्हेरीफाय होईल आणि नंतर तिथून आता आपण जाणार आतमध्ये. सो देन बाकीच्या सगळ्या प्रोसिजर्स असतील आणि आपला पासपोर्ट. सो फायनली पासपोर्टवरती आपला पहिला स्टॅम्प लागणार आहे. सो आय एम लिटिल बिट एक्सायटेड आणि थोडा नर्वस पण आहे कारण की फॅमिलीपासून पण खूप लांब चाललो आहे. बट या क्वाईट गुड अँड आय थिंक इट विल अ बेटर एक्सपिरियन्स आणि काहीतरी नवीन ट्राय करूया आपण. सो लेट्स गो. सो गाईज हा इनसाईड एरिया जिथे, आणि तिथे आपल्या आता बॅगेज आणि चेक होतात समोर वेटवरती. तिथून मग आपल्याला त्याच्या समोर, कारण की तिथे मनी एक्सचेंज आणि सगळं होणार. सो आता आपला आधी वेटचं करूया आणि नंतर जाऊया मनी एक्सचेंज करायला कारण की आपल्याला करन्सी पण चेंज करायची आहे. सो आता अभिजितची बॅग चेक होते. सो त्याच्यानंतर आपली पण बॅगेज, या आपल्या 3 बॅग आहेत, ह्या चेक करूया आणि नंतर मग आपण निघूया. सो गाईज आता करन्सी एक्सचेंज केली आहे आणि आपण निघालो आहे पुढे. आपला गेट नंबर आहे 71 आणि फ्लाईटला अजून वेळ आहे. सो आता मस्त एअरपोर्ट एक्सप्लोर करूया, थोडंसं फिरव्या इकडे तिकडे आणि जरासे काही शॉप्स असतील तर ते पण एक्सप्लोर करू. सो चलो गाईज आता चेक इन करून आलो. म्हणजे ज्या बॅगेज आणि होत्या आपल्या केबिन बॅग आणि नॉर्मल बॅग त्या सगळ्या चेक झाल्या आणि आता आपण आतमध्ये आलो. ॲक्च्युली करन्सी पण एक्सचेंज केली आणि समजलं की भाई फट्टे चार्जेस लागतात करन्सी एक्सचेंजला. एअरपोर्टवरती जर तुम्ही करन्सी एक्सचेंज करत असाल तर म्हणजे मजबूत, म्हणजे म्हणायला गेलं तर 10% एक्स्ट्रा केले माझे ॲज कम्पॅरेटिव्हली. जर मी जवळपास कुठे एक्सचेंज केलं असतं जिथे होतं तिथे, सो ते मला बेटर पडलं असतं. बट आता स्टील ओके. आता आपण एअरपोर्टवरती पण घाई गडबडी चेंज केली आहे. सो मी भरलेले अराउंड टोटल 13,500 रुपीज पे केलेले आणि त्याच्यावरती मला भेटले ओनली 95 पाऊंड्स
सो तुम्हाला दाखवतो मी पाऊंड्स कसे असतात ते. अशी काहीशी करन्सी आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा, ह्या 20-20चे 3 नोटा दिल्या आहेत, 20-20चे. त्याच्यानंतर आपल्याला भेटले आहेत ह्या 10च्या नोटा आणि हे 5-5चे, म्हणजे असे टोटल आपल्याकडे आहेत 95 पाऊंड्स. सो काय जिथून आता एंट्री केली ना की तुम्हाला असं एक मॉलचा फील येतो. लाईक सगळ्या गोष्टी इथे भेटतात तुम्हाला. लाईक इथे जसं तर बघतो आपण सिगरेट्सपासून ड्रिंक्सपासून बाकी सगळं क्लोदिंग, ॲक्सेसरीज, गिफ्ट्स अँड ईच अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल ओव्हर हिअर. सो तुम्ही बघू शकता. लाईक सॉफ्ट टॉईज पण आहे तिथे, देन कॅन्डीज, गिफ्ट्सला कोणाला जर गणपती बाप्पाचे आणि जसे आयडल द्यायचे असतील तर ते पण तुम्हाला इकडे भेटतील. समोर बघतायत तुम्ही, बघू शकता. काही सिंगल मॉल्ट्स आहेत, शिवाज आहे तिथे. देन विस्कीमध्ये बघायला गेलं तर इकडे आहेत आपले सगळे विस्कीज आणि इंडियन कलेक्शन्समध्ये इंद्री द सिंगल मॉल्ट तिकडे भेटेल तुम्हाला. आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट असा द लेजंड ओल्ड मंक, तो पण तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि अभिजित आता शोधतं की कुठला घ्यायचा आहे. अभिजित काय डिसाईड केलं आहे? हे आपला ओल्ड मंक तिथे अवेलेबल आहे, समोरच आहे. आणि टीचर्स पण आहे इथे. लाईक 50% ऑफ, 3315 रुपीजला लाईक बाय 2 get 1 अँड 15% ऑफ. लाईक ओके, जर 2 घेतल्या तर थर्ड वन आपल्याला 15% ऑफला भेटणार आहेत. तिथे नोमार्ट्सच्या पण आहेत, तुम्हाला भेटतील. मॅकॅझीच्या पण आहेत आणि इजियाच्या पण भेटतील तुम्हाला बघायला. लाईक खूप सारी व्हरायटीज आहे तिथे बघायला गेलं तर तुम्ही. आणि बघा इथे मॉल्ट्स पण आहेत, विस्कीज. फायनली वी बॉट पहिली दारू घेतली. आता UK जायची तयारी. फुल आहे एक्साइटमेंट, फुल ऑफ एक्साइटमेंट्स दारूसाठी फक्त. सो फायनली काय आपली दारू पण पॅक होतो इथे UK ला. हां, फायनली दारू घेतली. फ्लाईट पण पकडले आणि अनएक्सपेक्टेडली अभिजित पण आपल्या बाजूला झालं. जस्ट मिस विंडो सीट. एक सेट कोणतरी ऑलरेडी बुक केलेत, आपल्याला विंडो सीट पण नाही भेटणार. कोणाला नाही तर ती आमचीच आहे. गाईज आता आपण आहोत वॉशरूममध्ये. तर तुम्हाला वॉशरूम दाखवतो. लाईक खूप कंजेस्टेड आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही. इथे आलो वॉशरूम संपला. सो लाईक कमोड इथे टॅप आहे, नॉर्मल वॉटर आणि गरम पाणी. लाईक इथे हँडवॉश ठेवलेले आहेत, एअर फ्रेशनर. आणि लाईक इथे पण माउथवॉश ठेवलेले आहे. फायनली मी रिच आहे एअरपोर्ट. सो लंडनमध्ये आता एंटर केलं आहे. आता जायचं बॅगेज कलेक्ट करायला. सो तिथून मग इमिग्रेशन आणि नंतर मग बाहेर पडू आणि आम्ही हॉटेल बुक करायचं आपल्याला. कारण की आता ऑलमोस्ट आपल्या इंडियाच्या टाईमनुसार 2:45 झाले आणि इकडचा टाईमनुसार बघावं लागेल. तर इथं असले अराऊंड 10:30च्या आसपास झाले असते. लंडनमध्ये ना अशी तिकीट काढली जाते, म्हणजे जर तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल ना तर लाईक असं तिकीट बुक करावं लागतं. असं काउंटर असं काहीच नसतं लाईक असं समोर. सो तुम्हाला इथे यायचं आहे तुमचं कार्ड घेऊन आणि तिकीट काढायचे आणि जायचं. सो असं करायचं आणि मग तिथे स्कॅन करून तुम्हाला एंट्री घ्यायची. सो गाईज मी आता हेथ्रोच्या सबवे स्टेशनला आहे आणि इथून आपल्याला जायचं साऊथर्न व्हिक्टोरियाला. सो आपली फायनली ट्रेन पण आलेलीच आहे
आणि इथून आता आपल्याला जायचं आहे पहिले लिव्हरपूल स्ट्रीट, तिथून ट्रेन चेंज करून जायचं आहे शॅनफील्डला आणि तिथून अगेन परत एक ट्रेन चेंज करायची आणि आपल्याला जायचं आहे साऊथर्न व्हिक्टोरियाला, जिथे की आपण आपलं अकोमोडेशन कॉलेजचं बुक केलं आहे. सो चला मस्त लंडनच्या ट्रेनची राईड एन्जॉय करूया आणि डायरेक्ट आता साऊथर्न व्हिक्टोरियालाच भेटूया. सो गाईज मी आता आहे शॅनफील्डला. सो मागे जी बघता त्या ट्रेनने आता आलो आणि आता आपण आलो आहोत नंबर 3वरती, प्लॅटफॉर्म नंबर, जिथून आपल्याला साऊथर्न व्हिक्टोरियाला जायची ट्रेन पकडायची, जिथून आपलं अकोमोडेशन ॲक्च्युअल चालू होणार आहे. आणि थंडी तर बेकार आहे, तुम्ही बघताय धूर तोंडातून, आणि मागे ना पाऊस पण चालला आहे आणि खतरनाक थंडी आहे, खतरनाक. सो कॅन यू इमॅजिन पहिला दिवस UK मधला असं जातं ना की अक्षरशः वाट लागली आमची. सो गाईज UK मध्ये जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल ना, तशा वेंडिंग मशीन असतात. लाईक मी आता हा कप काढला याच्यामधून. सो कप आहे इथं पुट करायचा, देन आपली ड्रिंक सिलेक्ट करायची, लाईक क्लासिक जे मला पाहिजे तर मला ते पाहिजे. सो ॲड 2 शुगर्स आणि कंटिन्यू मेक माय ड्रिंक. सो ते ऑटोमॅटिक असं होतं बनवलं होतं. आणि इथे हे बिल येणार तुम्हाला. सो यू हॅव टू कलेक्ट दिस बिल अँड युअर कॉफी इज रेडी ओव्हर हिअर. So it's around one coffee is 3.05 pound. So total bill. And if you want the sweeteners, like, and everything is available over there, like this. So here the coffee is ready. The cap घ्या, त्याच्यावर लावा आणि मस्त गरम गरम कॉफी एन्जॉय करा. So like, so guys, here is the coffee. सो ते बघा मस्त. सो गाईज आता फायनली आपण अकोमोडेशनमध्ये आलेलो आहे आणि रूम पण पूर्ण सेटल करून घेतला. सो खूप दमलो होता प्रवासाने, कारण की अराउंड आपली 10.5 तासाची पूर्ण जर्नी होती ती एका ठिकाणीच. आणि तिथून नंतर परत एवढं सामान घेऊन परत इकडे या आणि सगळा पाऊस, त्याच्यामध्ये धाव नाचनाच सगळी. सो आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटतील. आणि लवकरात लवकर आपण नवीन नवीन ब्लॉग बनवूया, मस्त UK एक्सप्लोअर करूया आणि खूप फिरूया, खूप एन्जॉय करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. सो चला, टाटा, बाय बाय, सी यू.